वारकरी संप्रदाय प्रसारक मंडल, ग्रामस्थ मंडल नागाव, श्री हनुमान मंदिर नागाव, विठ्ठल रखुमाई मंदिर नागाव, पोस्ट दहिसर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, नवी मुंबई येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्तेचे आयोजन करण्यात आले होते। गेले 8 दिवस या सप्तेमध्ये भजन, कीर्तन, प्रवचन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी आजी माजी खासदार, आमदार, नगरसेवक, अनेक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दर्शवली। त्यांचा मान सन्मान करण्यात आला होता। सतत 8 दिवस अखंड हरिनाम सप्तेमध्ये भोजन व महाप्रसाद ठेवण्यात आले होते। यावेळी अनेक स्थानिक महिलांनी व पुरुषांनी मोठ्या संख्येत आपली उपस्थिती दर्शवली। काही मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया ऐरोली वार्ताला दिली। काय सांगायचं? वारकरी संप्रदाय प्रसारक मंडल नागाव, तसेच ग्रामस्थ मंडल नागाव, महिला मंडल नागाव यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेला हा हरिनाम सप्ताह, खरं पाहिजे तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा या न्यायाने आज आमचे ग्रामस्थ मंडल असतील, महिला मंडल असतील, यांना असं वाटत असतं की पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारी असो किंवा माऊलींची वारी असो, असे वाटतो का तिथे आळंदीला गेल्यासारखे वाटतं किंवा पंढरपूरला गेल्यासारखे वाटते। अशी महिलांना आणि आमच्या ग्रामस्थांना उत्सुकता असते की हा सप्ताह कधी येणार आणि सप्ताह आल्याने आमचा दिवाळी सण आणि दसरा सण हा या आजच्या या सप्त्यामध्ये संपन्न होत असतो। आणि खरी दिवाळी पाहिली तर आमच्या नागाव ग्रामस्थांची जी दिवाळी आहे ती दिवाळी खरी पाहिली तर आज या सप्त्याच्या विद्यमाने संपन्न होत असते। आणि नामवंत असे कलाकार या कार्यक्रमामध्ये नियोजित आणि खरा आनंद लुटायचा असेल तर या नागाव गावच्या सप्त्यामध्ये अनेकांची लूटझूट चाललेली असते की नागावचं सप्ताह कधी चालू होतं आणि अनेक सप्ताह आहेत। पण या सप्त्यामधला एक पहिला सप्ताह म्हणजे आपल्या नागावकरांचा सप्ताह, 9 दिवसाचा सप्ताह आयोजित केलेला सप्ताह आपल्या प्रांतस्मरणीय वामन बाबा असतील, साळण बाबा असतील, वासुदेव बाबा असतील, अप्पा माऊले असतील, भागोजी महाराज सांगडे असतील, रामदास बाबा बाबुराव भोईर असतील यांनी संपन्न केलेला सप्ताह अहोरात्रपणे आपण या तिसऱ्या तपाकडे आपली वाटचाल चालू आहे या सप्त्याची। आणि या भजनामध्ये भजनी नंदी होऊन सर्व ग्रामस्थ मंडळ तर बघा त्याच्यामध्ये वारकरी असतील, आपले शाकाहारी असतील, मांसाहारी असतील, पण खरा सप्ताह पाहिला तर आपला खरं गाव या 8 दिवसाचा गाव हा शाकाहारी बनलेला असतो। आणि भजनामध्ये तल्लीन होऊन या सप्त्यामध्ये सहभागी तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असेल, असे अनेकांचा एक हातभार या सेवेसाठी लाभलेला असतो। आणि या सेवेचा खरा परिणाम पाहिला तर आपले समाजसेवक आहेत, आपल्या भागातील असतील, आपल्या गावातील असतील, या गावाने या सप्त्यासाठी मोठा हातभार केलेला आहे आणि अनेक सेवा त्यांनी आपल्या पदरात घेऊन या सप्त्यासाठी मान झुकून दिलेले आहे। आणि खरं पाहिलं तर सप्त्याचे वैशिष्ट्य हा पडलेला भार हा एक तरुणांनी संभळलेला आहे आणि तरुणांच्या या सेवेने साथ परमार्थ आपला चालू झालेला आहे। आणि खरं पाहिलं तर हा परमार्थ पाहिलं तर एक ध्येय असेल, परमार्थामध्ये आचार, विचार आणि उच्चार या 3 गोष्टी साध्य झाल्या तर आपण साध्याकडे पोहोचू शकतो। आणि हा साध्य आमच्या ग्रामस्थांनी, महिला मंडळांनी साध्य आणि तरुण वर्गाने साधले। आणि साधन एकच, साधन हे परमार्थाचे साधन आहे आणि साधनामध्ये संत चरण लागत असतात, वासनेचे बीज जळून जात। या संत चरणाने जी पुनीत झालेली नागाव गावची भूमी या सप्त्याने दुरंगत झालेली आहे आणि हा सप्ताह दिरंगत चालू राहावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना। आणि खरं पाहिलं तर तरुण वर्ग माझ्या सोबत आहे, या तरुणांनी खरा परमार्थ होतो। आणि खरं पाहिलं तर तुकाराम महाराज म्हणून गेले, तरणा भाग्यवंत नट नाचे कीर्तनात, हा तरुणांचा भाग्यवंत आणि तरुणांचा परमार्थ आहे। तरुणांनी केलेला परमार्थ हा लयात जाऊ शकतो। आपल्या पाठीमागे आपण गेलो तर आपल्या पाठीमागे करणारे कोणीतरी पाहिजेत, म्हणून तरुणांचा सुद्धा एक हरिपाठ तयार केला, लहान मुलं त्या हरिपाठासाठी आणि ते हरिपाठ तयार केलं आणि त्यांचा हरिपाठ सुंदर प्रकारे हरिपाठ चालू असतो, मृदुंगणी पण त्यांचा असतो। असा एक तरुणांचा परमार्थ आपल्या गावामध्ये रुजू झालेला आहे। आणि सेवा ही बघा महिला मंडळाचे महिलांनी आज वाढण्याचं काम केलं आपल्या सप्त्यासाठी अनेक बातम्यांनी। हा सप्ताह नागाव गावचा नसून मोल अनमोल ठेवा, हा जतन ठेवला, सावरम बाबांनी ठेवला आणि तोच जतन ठेवा आपण त्याला ज्ञानदेव वैष्णव मोठा वैष्णवनिका कारका सांभाळून ठेवलेली भूमी, संतांची भूमी, महाराष्ट्राची पवित्र पावन देश जेथे हरिचंद्र जन्म महाराष्ट्रामध्ये संतांनी आपला जन्म घेतला आणि जन्माचा परिवर्तन या आपल्यातून घडून घेतलं
घडलेलं आहे आणि घडण्याचं काम तरुण वर्ग करणार आहे. आणि तरुण वर्गाला एकच विनंती आहे की आपण जो घेतलेला भार आपण सदैव वारकरी संप्रदायाच्या पाठीशी आपण राहो आणि हीच सदिच्छा आपल्याला देत आहोत. आणि हा सप्ताह आपला द्विगंधित हो. आपल्या मोठ्या संतांचा हातभार लागलेला आहे आणि खरोखर पावनभूमी झालेली आहे. थोर कलावंत आपल्या सप्त्यामध्ये येऊन गेले आहेत. असे वेदांताचार्य असतील, रामायणचार्य असतील, भागवताचार्य, अनेकांची ही कथा समृद्धीने संपन्न झालेला हा नागाव गाव, हा नागाव गाव नसून एक क्षेत्र बनलेलं आहे. क्षेत्राच्या ठिकाणी नागाव गाव एक क्षेत्र बनलेलं आहे आणि क्षेत्र समजूनच या सप्त्यामध्ये या पंचक्रोशीतील भाग घेऊन आले. आणि या सप्त्यापासून अनेक सप्ते आपले तयार झालेले आहेत. आणि या सप्त्यामध्ये पहिला सप्ताह असेल तो नागावकरांचा ही उत्सुकता आमच्या ग्रामस्थांना वाटते का तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा का. तर हा दिवाळी दसरा आपला होऊन गेलेला दसरा, पण हा दसरा खरा पाहिला तर हा सप्त्याचा दिवाळी दसरा साजरा होत असो ही सदिच्छा देतो. आणि माझ्या रामकृष्ण आजचा जो जवळजवळ 28 वर्षापासून या नागाव गावामध्ये अविरत असा सप्ताह हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहाचा मेन सुरुवात आमचे रामदासबाबा पाटील यांनी जवळजवळ 26 वर्षे धुरा सांभाळली. त्याच्यानंतर त्यांचे चिरंजीव श्री भानुदास महाराज पाटील यांनी हा जो धुरा सांभाळून आज आमच्या 14 गावात नाही पंचक्रोशीत हा जो नागाव गावचा सप्ताह मोठ्या आतुरतेने जशी आपण आळंदी पंढरपूरची वारी करून आल्यानंतर त्या वारीची जशी आतुरता असेल तशीच आमच्या पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी असतील, त्याच्यात नवतरुण असतील, महिला भगिनी असतील, सर्वांना म्हणजे या सप्त्याची आतुरता लागलेली असो. आणि एक हा सप्ताह नसून एक जसं आपण आळंदी पंढरपूरला जसा उत्सव असतो माऊलींचा पांडुरंगाचा तसाच उत्सव इथं होत असतो. आणि या युवकांना या महिला भगिनींना जेवढी आपण दंडता द्यावी तेवढी थोडीच आहे. म्हणून माझा एक संदेश असणार आहे नवतरुण वर्गाला की देव देश धर्म या गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहेत. जर आपली संस्कृती, कारण सप्त्याच्या माध्यमातून एक संस्कृती टिकवण्याचा आपले धर्म टिकवण्याचं कार्य चालू आहे. आणि हे जर आपण केलं नाही तर पुढे जाऊन आपल्या धर्माचा ऱ्हास होणार आहे, हानी होणार आहे. तसेच बाजूला आलेले समाजकंटक हे काही चांगल्या उद्देशाने आलेले नाहीत, आपल्याला कुठेतरी कमजोर करण्याच्या उद्देशाने आलेले आहेत. जर आपण अशीच एकता दाखवली तर खरोखरच आमच्यासारख्या पुढे होणाऱ्या तरुणांना असं होईल की खरोखर आपण काहीतरी धर्म कार्य करण्यासाठी आपण सशक्त आहोत. आणि मी तरुणांना एवढा संदेश देईन की जिथे जिथे देवदेश धर्माचा विषय येईल तिथे हरिणीने भाग घ्यावं आणि घेत असतात. एवढाच मी संदेश देतो. पुंडलिकावर महाराज, आपण या सप्त्याचे खजिनदार आहात आणि खजिनदार या नात्याने आपण या नागाव ग्रामवासियांना या सप्त्याच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता? खजिनदार आहे आणि या ग्रामस्थांच्या वतीने खरंच मी आज आपला हा सप्ताह आहे आणि या सप्त्याला खरंच एवढा आनंद आहे. आणि या खजिनदाराला म्हणजे मी खजिनदार नसताना सर्व गाव खजिनदार आहे. कारण तर सर्व ग्रामस्थांचं आपल्याला खरंच ऋण आहोत, त्यांचे आपल्या पंचक्रोशीच्या सर्वांचे आपण ऋण आहोत. आणि त्या ऋणीतून आपल्याला हा काय आपल्या सप्ताहाला काय पुढे आपण पावती मोठी पाळत नाही, काय नाही. आणि थोडाफारा हे काय जमतं सर्वांच्या वतीने अन्न धान्य पैसा हा सर्व एकत्र येऊन आणि तोच आपल्या या सप्ताहानं आपण सर्व ताबडतोब त्याचा खर्च करतो. आपल्याला बॅलन्स नाही राहत, काही नाही राहत. आणि आपला जो सप्ताह आहे हा पंचक्रोशीचा आहे आणि या पंचक्रोशीचे सर्व बंधुभाऊ काही सर्व साधू संत येतात आणि या साधू संतांच्या विचाराने सर्वांना बोध मिळतो. आणि आपला ग्रामस्थ मंडळ नागाव खरंच या नागाव गावात हजारो लोक येतात 8 दिवसात आणि आपल्या जीवनाचं परिवर्तन करून जातात. आणि आपल्या जीवनाचा खरंच विकास आपल्या नागाव गावामध्ये संत आज आम्ही 28 वर्षापूर्वी 14 लोक होतो, 200-200 रुपये करायचो, 250-250 रुपये. आणि त्याच्यावर हा सप्ताह चालायचा. आज कुठलीच कमतरता येत नाही. आज सर्व आपल्या परिसरातले मोठे मान्यवर देणारे देणगीदार हे सर्व आपले महान आहेत आणि ते यांच्या सहाय्याने आपला हा कार्य चालत असतं. आणि आपल्या तरुणांना हीच विनंती आहे का पुढचा कार्य आज आमचे संत गेले, काही जाणार वय झाली, पण तरुणांनी हा कार्य उचलावा आणि त्याचा हातभार लावून त्याचा पुढं न्यायचा करा. आज 3ऱ्या तपाला आपण प्रदापन झालेलं आहे आणि या 3ऱ्या तपातून 4थे तप कसं त्या पुरा हो आणि 4थे पण 5वी बोध आणि या सर्व. खरं तर या सप्त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्रातले सर्व नामांकित कीर्तनकार असतात आणि नामांकित कीर्तनकार असून देखील मात्र प्रत्येक कीर्तनकार आपल्या या गावच्या कार्यक्रमाची वावा करतो. त्याचं कारण असं आहे
की सप्ते भरपूरच होत असतात, परंतु त्याच्यामध्ये एक शिस्तबद्ध आणि आदर्श सप्ते हे खूप कमी होतात। या गावचं वैशिष्ट्य म्हणजे गावामध्ये बहुसंख्य लोक माळकरी आहेत। जरी काही लोक माळकरी नसतील तरी सुद्धा त्यांना अध्यात्माची एक विशेष आवड आहे आणि सर्व आपल्यातला भेदभाव विसरून सर्व या कार्यामध्ये एकत्र होत येतात आणि गेली अनेक वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। मला वाटते मी माझ्या वयाच्या साधारणतः 17 ते 18 वर्षी म्हणजे या गावात पूर्वी आलेलो आहे आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत मी पाहतो की 25 वर्ष 26 वर्ष मला या गावात येऊन झाली, पण त्यावेळेला जी शिस्त होती तीच शिस्त आज तुम्ही ग्रामस्थांनी नागावच्या टिकून ठेवलेली आहे। ही या गावचे संत येती घरा तोची दिवाळी दसरा या नायाने नागाव गावामध्ये होणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील साधू संत, मोठमोठे कीर्तनकार, मोठमोठे प्रवचनकार, भजनी मंडळातील मोठमोठे भजनीकार या सप्त्याला हजेरी लावत असतात आणि त्यामुळे की हे साधू संतांचे पाय नागाव नगरीमध्ये लागतात। हे नागाव गाव नसून तर एक मोठं क्षेत्र झालेलं याचं कारण असं आहे की या नागाव गावामध्ये मोठमोठे कार्यक्रम साजरे होतात। जसं हा होणारा 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह असेल किंवा महिनाभर जे कीर्तन चालतात, त्याच्यानंतर या गावामध्ये होणारे जे काही अधिक मास असतात त्या अधिक मासानिमित्त 1 महिनाभर पूर्ण कीर्तन चालत आहेत आणि बहुतांशी या नागाव गावामध्ये वारकरी असल्यामुळे या गावाला वारकरी पंथातील जे काही कार्यक्रम होतात ते कार्यक्रम या नागाव गावामध्ये मोठ्या जल्लोषाने मोठ्या आनंदाने साजरे केले जातात। त्यामुळे या हरिनाम सप्त्याच्या वतीने आणि निमित्ताने तर या गावात एक मोठी पर्वणी आणि निर्माण झालेली असते। त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आळंदी आणि पंढरपूर यात्रा या यात्रेची चातकाप्रमाणे ज्या पद्धतीने वारकरी संप्रदाय वाट पाहतो त्या पद्धतीने नागाव ग्रामस्थांबरोबर या 14 गावातील 28 गावांतील नवेतील आजूबाजूच्या सर्व परिसरातील लोक हे चातकासारखी वाट पाहतात की कधी एकदा या नागाव गावचा हरिनाम सप्ताह येतो। कारण त्या सप्त्यामध्ये इतर आजूबाजूच्या गावातील लोकांना मोठमोठ्या कीर्तनकारांच्या प्रवचनकारांच्या कीर्तनाच्या आणि श्रवण सुखाचा लाभ घ्यायला मिळतो आणि या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक कीर्तनकार आपला बोध या लोकांना देत असतात। त्यानंतर या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन झाल्यानंतर रात्री दररोज 8 दिवस सतत रोज जवळजवळ 2 ते 3 हजार लोक जेवण होत असतो। या जेवणाच्या सुद्धा काही लोकांनी या ठिकाणी दानी लोक आहेत त्या दानी लोकांनी या जेवणाच्या सुविधा देखील आणि त्या ठिकाणी आपल्या अन्नक्षेत्राच्या रूपाने या नागाव गावात उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मोठमोठे दानशूर व्यक्ती असेल, नागाव गावाचे साधू संत किंवा नागाव गावच्या या सप्त्याचे नेतृत्व करणारे सर्व जे काही आयोजक असतील, संयोजक असतील, साधू संत आणि जे या गावातील कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांना माझ्या वतीने मी धन्यवाद देतो की असाच हा कार्यक्रम, असाच हा सप्ताह कायम आपण या गावामध्ये तेवत ठेवावा, चालू ठेवावा आणि या गावाच्या हा जो भगवा आहे तो नागाव गावाचा जो काही सर्व भगवा झेंडा आहे, हा पताका आहे, जो भगवा झेंडा तो वारकरी संप्रदायाचा जी पताका आहे ती पताका सतत तेवत ठेवावी आणि या गावातील आणि सर्व पुन्हा एकदा मी ग्रामस्थांना आणि या गावातील संयोजक, आयोजक तसेच या वारकरी संप्रदायाला मी धन्यवाद देतो की आपण हा सप्ताह अतिशय सुंदर आणि अति मोठ्या थाटामाटात साजरा करताय आणि ही खूप मोठी मेहनतीची बाब आहे, ती आपण सहजरित्या त्याचं आयोजन आणि नियोजन करता। म्हणून मी सर्व ग्रामस्थांना आणि संयोजकांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील हे सप्ते चालू राहावे यासाठी शुभेच्छा देखील देतो। धन्यवाद।